सर या ठिकाणी एकंदरीत 10वीच्या पेपरला पहिल्या दिवशीच 10 विद्यार्थी तोतया विद्यार्थी आढळले होते. त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली? काय प्रक्रिया काय सध्या सुरू आहे? अ, नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये 20 फेब्रुवारी 2026 पासून 10वी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. 20 फेब्रुवारी रोजी मराठीचा पहिला पेपर होता. त्यामध्ये श्री बाळकृष्ण विद्यालय नंदीश्वर या ठिकाणचे मुख्याध्यापक जे आहेत विठ्ठल निवृत्ती एकमल्ली यांनी पोलीस स्टेशनला येऊन एक तक्रार दिली. त्यांच्या शाळेवरचं जे केंद्र आहे 10वी बोर्डाचं केंद्र, त्या केंद्रावरती काही 10 विद्यार्थी जे आहेत ते तोतया विद्यार्थी आढळून आले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 20/2/26 पासून 10वीच्या परीक्षा सुरू झाल्यापासून माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व सहाय्यक केंद्र संचालक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. माननीय श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, यांनी जिल्ह्यातील 10वी व 12वीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. मौजे नंदीश्वर तालुका मंगळवेढ्यातील बाळकृष्ण विद्यालयामध्ये 10वीच्या परीक्षा केंद्र आहे. सदर परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून श्री विठ्ठल एकमल्ले, मुख्याध्यापक बाळकृष्ण विद्यालय नंदीश्वर व सह केंद्र संचालक म्हणून मारुती निकम इंग्लिश स्कूल भोसे तालुका मंगळवेढा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर केंद्रामध्ये सुतर इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लक्ष्मी देवडी तालुका मंगळवेढा या शाळेतील 10वीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थ्यांचे क्रमांक आले होते. सदर शाळेवर दिनांक 20/2/26 रोजी 10वीच्या परीक्षेदरम्यान केंद्र संचालक व सहसंचालक हे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र व ओळखपत्र यांची पडताळणी करत असताना त्यामध्ये तफावत दिसून आल्याने अधिक चौकशी केली असता सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी देवडी येथील 10 मूळ विद्यार्थ्यांच्या जागी दुसरेच तोतया 10 विद्यार्थी बसवून पेपर लिहित असल्याचे दिसून आले होते. सदर 10 तोतया विद्यार्थ्यांना मंगळवेढा पोलिसांच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी श्री विठ्ठल एकमल्ली, मुख्याध्यापक बाळकृष्ण विद्यालय नंदीश्वर तथा केंद्र संचालक माध्यमिक परीक्षा मंडळ केंद्र नंदीश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवर मंगळवेढा पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 110/2026 भारतीय न्याय संहिता कलम 319, 336(2)(3), कलम 337, 339, 340 सह महाराष्ट्र विद्यापीठे व मंडळे तसेच विनिर्दिष्ट इतर संस्थांमधील परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करावयाचा अधिनियम 1982 कलम 7-8 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, सोलापूर ग्रामीण यांनी विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना बळी पडू नये, नियमाचे पालन करावे, तसेच अशा प्रकारची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी परीक्षा प्रक्रियेची संहिता अबाधित ठेवण्यासाठी कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून आणि वरिष्ठांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोषीवर संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. एकंदरीत 10 विद्यार्थी होते ते आता लॉकअपमध्ये आहेत. 10 विद्यार्थी लॉकअपमध्ये आहेत, त्यांच्याकडे तपास सुरू आहे. सूत्रधार कोण होतं काय सांगा? त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही अटक केली 10 विद्यार्थ्यांना, त्यामध्ये विद्यार्थ्याकडे जेव्हा पोलीस कस्टडी दरम्यान चौकशी केली, त्या विद्यार्थ्यांनी सांगितले की RK अकॅडमी सांगली, संजयनगर सांगली या ठिकाणी रविराज कोंडकिरे यांच्या नावाने RK अकॅडमी आहे. त्या ठिकाणी त्या 10 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी हे त्या अकॅडमीमध्ये ॲथलेटिक म्हणून गेम खेळतात, तसेच पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीची प्रॅक्टिस करतात. ते लोक पोरं जे काय तोतया परीक्षार्थी आरोपी आहेत, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही जेव्हा त्यांना त्यातल्या एकाला घेऊन गेलो की त्याचं लोकेशन वगैरे किंवा कुठं राहतो, तेव्हा आम्हाला तो संजयनगर सांगली या ठिकाणी घेऊन गेला. त्याकडे संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही सर पोलीस मदत मागितली असता पोलीस मदतीने आम्ही संजयनगरमध्ये जो रविराज कोंडकिरे आहे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या पोरांना हॉल तिकीट दिले आणि याच्याबद्दल काही पैसे तुम्हाला मिळतील अशा प्रकारचा आमिष दाखवल्यामुळे या पोरांनी स्वतःच्या मोटरसायकल घेऊन नंदीश्वर या ठिकाणी असलेल्या बाळकृष्ण विद्यालय ठिकाणी परीक्षा दिलेली आहे. त्यामध्ये रविराज कोंडकिरेला अरेस्ट केलेला आहे. आणखी एका अल्पिन जो आहे आरोपी त्याला पण नवीन कायद्यानुसार नोटीस दिलेली आहे.
एक महिला आरोपी आहे, तिला अरेस्ट केलं आहे. आणि ज्या गाड्या होत्या 4 मोटरसायकली, त्या 4 मोटरसायकली जप्त केल्या, तपास कमी जप्त केलेला आहे. सध्या त्या आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. इकडे जे लक्ष्मीदेवीचं स्वतः इंग्लिश मिडियम स्कूल होतं ते मुख्याध्यापक किंवा तिथलं काय प्रतिक्रिया आली? पोरांचे जे हॉल तिकीट होते त्याच्यावरती आय कार्ड होते, त्याच्यावरती सुतार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज असं स्टॅम्प होतं आणि त्याच्यावरती प्राचार्य असा स्टॅम्प होता आणि त्याच्यावरती सही केलेली होती. त्यामुळे आम्ही ज्या शाळेमध्ये चेक केलं जाऊन, ते शाळा तिथे आहे, पण 10वीचे प्रकार आता बंद आहेत. शाळा 10वीचे वर्ग आहेत ना, ते बंद आहेत तिथे, कारण 10वीची परीक्षा सुरू आहे. बाकीचे जे वर्ग आहेत ते सुरू आहेत. मला वाटते तिथे विचारलं असता त्यांनी सांगितलं LKG पासून 7वीपर्यंत आता शाळा सुरू आहे. सदर शाळेची माहिती घेतली. पण त्या ठिकाणी क्लर्क होता, ते सांगितले की 10वीची शाळा सध्या बंद आहे आणि आमच्याकडे प्रायमरी आहे पूर्ण. आता जे चालू आहे वर्ग ते प्रायमरी आहे. त्यानंतर आम्ही माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर यांना पत्र देऊन त्यामध्ये सुतार इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लक्ष्मीदेवडी हे आहे का, अस्तित्वामध्ये आहे का, त्याचप्रमाणे असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या किती आहे, विद्यार्थी पटसंख्या किती आहे आणि हजर किती आहेत, मूळ विद्यार्थी आहेत का किंवा ते विद्यार्थी आहेत का, ॲडमिशनचं एकूण लेखाजोखा काय आहे, त्याचप्रमाणे ही संस्थाचालक कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, प्रिन्सिपल कोण आहे, शिक्षक किती आहेत वगैरेची डिटेल माहिती आम्ही माननीय शिक्षण सभाकडून घेत आहोत. संबंधित संस्थापक काय संवाद साधला किंवा काय त्यांची प्रतिक्रिया आहे? आता शिक्षण साहेब जेव्हा माहिती देतील त्यांना सर आम्ही चेक केलं, त्या दिवशी गेलो तेव्हा कोणी मिळालं नाही. ते क्लार्क होता, त्यांनी माहिती दिलेली आहे थोडी. शिक्षणाधिकारी साहेब आहेत, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन मग पुढची कारवाई करत आहे. अजून काही तिथून काय अहवाल किंवा ती प्रतिक्रिया आलेली नाही? साहेबांनी जेव्हा सांगतील त्याच्यानंतर आम्ही पूर्ण कारवाई करणार. पुढे जो कोण आहे काही असेल याच्यामध्ये आणखी कोणी असेल इन्व्हॉल्ड तर त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहे. त्याच्यात मूळ विद्यार्थी जे होते त्यांच्यावर काय? मूळ विद्यार्थ्यांना पण ह्याच्यामध्ये आरोपी केले, कारण मूळ विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांना मदत केली प्रत्यक्षात असं दिसून येतं. कुठेतरी सुतार इंग्लिश मिडियम स्कूल कुठेतरी ह्या सर्व विद्यार्थ्यांना मदत केली असं वाटतं. रविराज कोंडगिरी जो आरोप आहे त्याच्याकडून जो माहिती घेतली आम्ही, तसं त्यांनी ते जे विद्यार्थी 7-8 त्याच्या अकॅडमीमध्ये होते त्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट त्यांनी दिले असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि तिथून ते नको म्हणत असताना पण ॲक्च्युली जेव्हा त्यांनी दाखवलं पैशाचं आमिष, तर विद्यार्थ्यांनी पण आणि भरोसा होता ॲक्च्युली सरावरती, त्यामुळे त्यांनी पण होकार दिला आहे. ते पण इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, आणि जे डमी होते ते आणि जे मूळ होते ते विद्यार्थी पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आजकाल बोर्डाने असं माहिती मिळाली आम्हाला की बोर्डाने त्यांना बोलवलेलं आहे 10 विद्यार्थ्यांना, आणि शिक्षक जे सेंटर आहे प्रशिक्षण केंद्र आहे बाळकृष्ण विद्यालयाचं नंदेश्वर त्यातील मुख्याध्यापकांना देखील बोर्डाने तिकडे बोलवलेलं आहे. आणि बाकी जेव्हा मी माहिती घेणार आहे पूर्ण शिक्षणाधिकारी साहेबांकडून पूर्ण डिटेल माहिती शाळेची तिथे ॲडमिशन मुलांचं होतं, तर त्याची माहिती घेऊन बोर्डाकडून पण माहिती प्राप्त करून पुढील कारवाई करणार, योग्य ती कारवाई करणार. त्यानंतर कुठून अनुचित प्रकार घडला का असं? नाही, आतापर्यंत काय अनुचित प्रकार घडलेला नाही, पण असं वाटतं की अनुचित प्रकार घडू नये कुठल्या शाळेमध्ये किंवा परीक्षा बोर्डावरती असं. मला म्हणलं की ते संबंधित ते आरोपी त्यांना कॉल सुद्धा येतात की आम्हाला माझ्याकडे हॉल तिकीट काढून द्या. सूत्रधार आहेत? नाही, जेव्हा मोबाईल आम्ही चेक केला रविराज कोंडगिरीचा, तर त्याच्यावरती मॅसेज वगैरे येत होते की बा मला हॉल तिकीट द्या किंवा आधार कार्ड माझं त्या बनवून द्या वगैरे असे. तेव्हा आम्ही तो विचारणा केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की तो अकॅडमीचा टीचर आहे, कित्येक मुलांना त्यांनी भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये वगैरे लावलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या मेहनतीमुळे पोरांनी अभ्यास केल्यामुळे त्याच्या मार्गदर्शनामध्ये रनिंग जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे रिटर्न टेस्टमध्ये त्यांनी मुलांना पास केले, म्हणजे बाबा चांगल्या प्रकारचे एज्युकेशन दिलं, ट्रेनिंग दिली, प्रशिक्षण दिल्यामुळं मुलं पास झाली आणि त्यांनी जॉब मिळवलेला आहे यांच्या प्रयत्नामुळं. माफक फीमध्ये त्यांनी मुलांना मेहनत करून घेऊन मेहनत केल्यामुळे मुलांनी कष्ट केल्यामुळं कमी पैशामध्ये नोकरी भेटली मुलांना मेहनत केल्यामुळं, अशा प्रकारची माहिती भेटली मला. त्यामुळे परत आणखी कोंडगिरी जो आरोपी आहे त्याच्याकडे चौकशी केला असता त्यांनी सांगितलं की सर आम्ही मेहनत करून कमी पैशामध्ये हे करतो, ही जी गोष्ट झाली ती गोष्ट मुलं बाहेर काम करतात, थोडे बहुत पैसे मिळवतात, मग त्यांचा फायदा हो, त्यामुळे म्हणलं की बाबा तुम्ही परीक्षा द्या, त्यामुळे मी त्यांना परीक्षा द्यायला लावलो असं तो आरोपी सांगतो. असं अजून किती ठिकाणी केले की असं विचारलं की तुम्ही काय अशा हां, पद्धतीने? त्याची विचारणा केलेली आहे, पण तो सांगतो सर हे आम्ही पहिल्यांदा केले, अशा प्रकारे केलेलं नाही आणखी काय.
तो मान्य करतो ऍक्च्युली त्या आम्ही अनुषंगाने केलं. कुठे तुमची शोध मोहीम असणार आहे? हा, आता परत त्याच्याकडे चौकशी केलेली आहे आणि तपास बाकी आहे त्यामध्ये खूप. मला वाटते चैन असण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे आम्ही तपास करतो. एकंदरीत आव्हान कराल सर्व पालकांना म्हणा किंवा या प्रशासनाला? सर्व प्रश्न आवाहन करतो की आपण कुठल्याही अशा कोणी परीक्षा पैसे देत असेल, आमिष देत असेल की परीक्षा द्या, डमी परीक्षा द्या एखाद्या विद्यार्थ्याच्या जागेवरती किंवा काय, तर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे की आपण कुणाच्या जागेवर परीक्षा करतो, आपण गुन्हा तर करत नाही ना कुठला, आणि त्याच्यामुळे आपलं स्वतःचं करिअर खराब होण्याची भीती असते. त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहणं आवश्यक आहे. पालकांनी, मुलांनी देखील विचार करणं आवश्यक आहे या गोष्टीचा. इतरांसाठी आपण आपलं आयुष्य खराब करणं चुकीचं आहे. जर कुठे अनुचित प्रकार घडला तर त्यांनी तात्काळ प्रशासनाला माहिती देणं अपेक्षित आहे. नमस्कार.